त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपण पाहतो की आता शेवटी दिव्याने तिचे रंग दाखवायला सुरुवात केलेली असते आणि काव्य आणि पार्थमध्ये भांडण लावण्याचा तिने आता जो काही विडा उचललेला आहे त्याची सुरुवातसुद्धा केली. त्याचबरोबर शेवटी नंदिनीने आता आईसमोर मन मोकळं केलं. हेच आपल्याला आजच्या भागात पाहायचं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर आता प्रेक्षकांना खूपच जबरदस्त असं इथे आता सुरुवातीला दाखवलं आहे. तर इथे काव्याला जाग आली, तिने पार्थला फोन केला आहे. मग पार्थ म्हणतो की तुमची झोप मोड होऊ नये ना म्हणून मी इथे खाली आपल्या कॉलनीमध्ये रस्त्यावर कुत्री भुंकत होती, त्यांना मी हकलवायला आलो आहे. त्याच वेळेला इथे दिव्या कुत्र्याचा आवाज काढते. मग आता काव्या म्हणत असते, खरंच तुम्ही माझी किती काळजी करताय, लवकर या. तो म्हणतो 10 मिनिटात आलो. तेव्हा दिव्या म्हणत असते, काय हो काव्या मॅडमला तुम्ही कसं गंडवलं ना, म्हणजे त्यांना इथे समजलंसुद्धा नाही की तुम्ही मला भेटायला आलाय म्हणून. मग आता तो म्हणत असतो, म्हणजे त्या दिव्यासमोर हात पुढे करतो. दिव्या लगेच हात हातात देते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, माझं घड्याळ मागतोय मी तुम्हाला. मी हात पुढे केला की लगेच स्वतःचा हात द्यायलाच पाहिजे का हो तुम्हाला. त्यानंतर आता पार्थ तिला गुड नाईट म्हणतो आणि निघून जायला लागतो. तेव्हा मुद्दाम दिव्या आता ती सिलेंडर उचलायला घेते. तेव्हा सिलेंडर खूप जड आहे असं म्हणते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, 1 मिनिट असू द्या, मी मदत करतो. तेव्हा ती म्हणत असते, ठीक आहे, मी जड उचलते, तुम्ही हलक्या उचला. नाही सॉरी, मी हलक्या वस्तू उचलते, तुम्ही जड वस्तू उचला. असं म्हणून पार्थ आता शेवटी तिला मदत करतो. दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते. आता जीवा अंघोळ करून फ्रेश होऊन बाहेर आलेला असतो. पाहतो तर काय नंदिनी खोलीमध्ये नसते. मग तेवढ्यातच आता इकडे तो आजूबाजूला शोधतो, पण नंदिनी कुठेही नाही. मग आता नंदिनीचा फोन आलेला असतो जीवाला. जीवा म्हणत असतो, काय गं चकाचक बाई, घरातल्या घरात का फोन करतेस. तेव्हा नंदिनी म्हणत असते, सॉरी जीवा, मी बाहेर आले. का, कुठे बाहेर गेलेली आहेस, कशासाठी बाहेर गेलीस. तेव्हा नंदिनी तिकडून म्हणत असते, जीवा त्याचं काय झालंय ना, तुम्हाला माहिती ना, काव्याचं पुस्तक मला द्यायचं होतं आणि तेच पुस्तक देण्यासाठी मी बाहेर आले आहे. तेच पुस्तक आणि त्या नोट्स मला शोधायच्या आहेत. मला जर तशा नोट्स मिळाल्या ना तर बरं होईल, म्हणून मी खरं तर बाहेर आले. त्यावेळेस जीवा म्हणत असतो, अच्छा, म्हणजे म्हणूनच तुम्हाला सतत आंघोळीला जा असं म्हणत होतीस का, आणि मी आंघोळीला गेली की तू लगेचच निघून गेलीस ना, असं केलंस ना नंदिनी. पण तुला कळतंय का नंदिनी, तू अजून बरी झाली नाही आहेस, तू आजारी आहेस आणि तुला बाहेर जायची काय गरज होती. तेव्हा ती म्हणते, ऐका ना जीवा, मी ताबडतोब येते. असं म्हणून फोन ठेवतो आणि जीवा आता इकडे चिडचिड करत असतो. म्हणत असतो, चकाचक बैलांना आता चांगलंच इंगा दाखवावं लागेल, कारण ही स्वतःची सुद्धा काळजी घेत नाही. दुसऱ्या बाजूला आता काव्या किचनमध्ये असते आणि ती पार्थला कॉफी बनवत असते. तेवढ्यातच तिथे विजय येतो. आता विजय तिथे आल्यानंतर मुद्दामच इथे काव्याशी बोलण्याचा तो प्रयत्न करत असतो. तो म्हणत असतो, काय मग काव्या, झाली का झोप. बरं झालं तू परत आलीस. काय गं, तू परत आलीस माहेरहून, पण तुझ्या नवऱ्याचे मात्र घराला पायच नाही येतं. म्हणजे तुझा नवरा बघ ना, इथे बाहेरच फिरत आहे. आणि त्याचबरोबर जी माणसं चांगली आहेत ना, दाखवण्याचा प्रयत्न करतात ना, ती प्रत्येक माणसं इथे चांगलीच आहेत असं अजिबातच नाही आहे बरं का. म्हणजे त्याला तुम्ही चांगलं समजूच नका, असं सुद्धा तो इथे बोलत असतो. तेव्हा ती म्हणत असते, म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचं आहे. नाही असं मी रात्री ना तुझ्या नवऱ्याला रात्री 2 वाजता ना असं बाहेर जाताना पाहिलं होतं. तुझा नवरा रात्री 2 वाजता बाहेर गेला ही गोष्ट मी पाहिली, म्हणून तुला म्हटलं. त्यावेळेस काव्या म्हणत असते, त्याचं काय आहे ना, माझा नवरा रात्री 2 वाजता बाहेर रस्त्यावरची कुत्री जी भुंकत होती ना त्यांना मारण्यासाठी बाहेर गेला. आणि त्याचबरोबर घरामध्ये जी कुत्री भुंकतात ना त्याला मारण्यासाठी आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी मी इथे खंबीर आहे, असं सुद्धा ती बोलत असते. आता इकडे घरामध्ये कुत्री जी आहे त्यांना हकलवण्यासाठी मी आहे असं म्हटल्याबरोबर इकडे मात्र विजयला चांगल्याच मिरच्या झोंबलेल्या असतात. विजय हा तिच्याकडे रागानेच पाहत असतो. तेव्हा ती म्हणत असते, काय झालं, मिरच्या झोंबल्या का तुझ्या नाकाला, राग आलाय का तुला. अरे काय रे, तुला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की रम्याचा पाय कसा आहे रे, रम्या बरी आहे ना. नाही म्हणजे बरी नसेल तर तिला बरं व्हायला सांग लवकरात लवकर. म्हणजे कसं आहे ना, तिनं स्वतःची सुद्धा काळजी वगैरे घेतली पाहिजे ना, म्हणून म्हटलं मी, बाकी काही नाही, कळलं का. आणि त्याचबरोबर इथे आता तो म्हणत असतो, ती तर ठीक आहे, तिची काळजी वगैरे करण्याची तसं बघायला गेलं तर काही गरज नाही आहे, आणि ती येईल तेव्हा येईल, त्या गोष्टी इथे उगाचच तू बोलू नकोस, असं सुद्धा आता इकडे विजय काव्याला म्हणत असतो. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो की काव्या, एक गोष्ट लक्षात ठेव, तू IAS होणार आहेस, पण
IAS होताना घरच्या लोकांकडे सुद्धा लक्ष देणं आणि त्या सगळ्या गोष्टी करणं फार गरजेचं आहे बरं का. आता काव्या म्हणत असते, मला एक गोष्ट सांग विजय, ते सरजी वगैरे कोण आहेत रे? हे बघ, तेव्हा तो म्हणत असतो, एक्स्ट्रा लेक्चर घेणारे सर आहेत ते. कसं आहे, आयुष्यामध्ये एक्स्ट्रा लेक्चर देणारं कोणीतरी पाहिजे ना, आणि म्हणूनच आता इकडे मी त्यांना बोलवलं आहे, समजलं? तेव्हा ती म्हणत असते, त्याचं काय ना, तुझ्या त्या सरजीचं आहे ना फिलॉसॉफी मात्र खूपच इथे कमी आहे, लो आहे बरं का. त्यांना ना फिलॉसॉफीचा अभ्यास करण्याची फार जास्त गरज आहे, असं सुद्धा आता इथे ती त्याला बोलत असते. आणि विजय, तुला आणखी एक गोष्ट सांगते, माझा नवरा फक्त आणि फक्त इथे माझाच आहे. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा नवरा आतापर्यंत माझ्यापासून काही लपवत नाही आहे. आणि ते काय करायचं आणि काय नाही ते आम्ही बघून घेऊ. तू आत्ता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी न सांगितलेल्याच बऱ्या, असं म्हणून आता काव्या तिथून निघून जाते. आता ह्याला तर फार टेन्शन आलेलं असतं. तो विचार करत असतो की काव्याला सरजीबद्दल समजलं आहे. मग आता काव्या पार्थसाठी कॉफी घेऊन जाते आणि पार्थला उशीर झालेला असतो उठण्यासाठी. म्हणत असते, काय हे देशमुख, मला एक गोष्ट सांगा, एवढा उशीर का बरं झाला आहे तुम्हाला? म्हणजे एक गोष्ट लक्षात येते का तुमच्या? चक्क तुम्हाला आज उठण्यासाठी इथे 12 वाजलेले आहेत आणि तुम्हाला उठण्यासाठी 12 वाजलेत, काय चाललंय काय? तेव्हा तो म्हणत असतो, त्याचं काय झालं ना रात्री. पण देशमुख, तेवढ्यातच आता त्याच्या फोनवर पुन्हा दिव्याचा कॉल आलेला असतो. आणि दिव्याचा कॉल आल्यानंतर आता इकडे काव्या म्हणत असते, मला सुद्धा बघू देच एकदा की ही तुमच्यासोबत काय गुलुगुलू करते एवढी तर. आता ती फोन उचलते आणि फोन स्पीकरवर टाकते. आता इकडे पार्थ म्हणत असतो, हां बोला दिव्या. त्याच वेळेला दिव्या म्हणत असते, सर खरंच तुम्हाला गोष्ट सांगू का, ह्या फ्लॅटच्या खिडकीतून ना जेव्हा मी बाहेर पाहते ना तेव्हा खूप प्रसन्न वाटतं. आणि बाहेरचा व्ह्यू आणि त्याचबरोबर आजची माझी मॉर्निंग खूपच कमाल झाली आहे. खरंच सर, हे सगळं ना फक्त आणि फक्त तुमच्यामुळे शक्य झालं आहे, असं ती बोलत असते. त्याच वेळेला आता पुन्हा पुढे बोलते, म्हणते की सर रात्री जर तुम्ही माझ्या मदतीला धावून आला नसता तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता. खरं सांगू का सर, रात्री तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात आणि त्याचबरोबर इथे तुम्ही मला शिफ्टिंगसाठी एवढी मदत केली, त्यामुळे मला खरंच खूप बरं वाटतंय. आणि सर आणखी एक गोष्ट सांगू का, खरं तर मला ना रात्री तुम्हाला थँक्यू म्हणताच नाही आलं आणि म्हणून मी आत्ता तुम्हाला थँक्यू म्हणण्यासाठी फोन केला आहे. एवढ्या मध्यरात्री 2 वाजता तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात, असं म्हटल्याबरोबर आता लगेचच इकडे काव्या तिच्याकडे रागाने पाहत असते. मग आता पार्थला टेन्शन येतं. पार्थ मात्र ताबडतोब फोन कट करत असतो आणि फोन कट करून म्हणत असतो, दिव्या मी तुम्हाला नंतर बोलतो. आता फोन तर ऑलरेडी ठेवून दिलेला असतो. आता इकडे तो काव्याला म्हणत असतो, काव्या माझं ऐका. पण तेवढ्यातच डोअरबेल वाजलेली असते, त्यामुळे काव्या दरवाजा उघडण्यासाठी बाहेर येते, कारण मानिनी घरात नसते. मग आता नंदिनी आलेली असते. जीवा मात्र धावतच जातो आणि दरवाजा उघडतो. आता जीवाने दरवाजा उघडल्यानंतर नंदिनी त्याला म्हणत असते, मला असं वाटलं की इथे आई येईल दरवाजा उघडायला म्हणून, पण तुम्ही आलात. तेव्हा काव्यासुद्धा येते आणि तेव्हा जीवा म्हणत असतो, त्याचं काय ना, आई आणि त्याचबरोबर सविता मावशी ह्या आशा मावशी इथे दोघीजणी मार्केटमध्ये गेल्या आहेत. मग आता इकडे काव्या म्हणत असते, काय गं ते एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली होतीस? तेव्हा नंदिनी म्हणत असते, अगं त्याचं काय झालं ना, तुझं पुस्तक. हो ताई, माझं पुस्तक भेटलं का गं तुला? बरं झालं माझं पुस्तक तुला भेटलं. तेव्हा नंदिनी तिच्या पर्समधलं ते नवीन कोरं करकरीत पुस्तक तिला काढून देते. तेव्हा काव्या ते पुस्तक पाहून तिला धक्काच बसतो. ती म्हणत असते, अगं काय हे पुस्तक तर नवीन आहे ना, हे नवीन पुस्तक तू मला का बरं आणून दिलेलं आहेस? त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, हो नवीन पुस्तक आणून दिले आहे मी तुला. आणि तेव्हा ती म्हणत असते, अगं पण त्यामध्ये माझ्या नोट्स वगैरे सगळं काही होतं, मग तू मला हे नवीन पुस्तक का बरं आणून दिलं आहेस, असा प्रश्न तिने विचारलेला असतो. तेव्हा ती म्हणत असते, अगं ताई, अगं काव्या माझं ऐकून तरी घे. तेव्हा जीवा म्हणत असतो, 1 मिनिट नंदिनी, अजून किती लपून ठेवणार आहेस तिच्यापासून? हे बघ, तिला सगळं खरं आणि सत्य समजायलाच हवं, सांगू दे मला सर्व काही सत्य. तेव्हा नंदिनी म्हणत असते, नाही जीवा प्लीज शांत बसा ना. त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, नाही मी आता शांत बसणार नाही, तिला ह्या सगळ्या गोष्टी समजल्याच पाहिजे. त्यावर काव्या म्हणत असते, काय झाले नेमकं, काय तुम्ही लपवताय माझ्यापासून आणि मला काय समजलं पाहिजे, तुम्ही हे सगळं कशाबद्दल बोलत आहात, असं सुद्धा आता इथे ती विचारत असते. त्याच वेळेला आता इकडे तो म्हणत असतो,
काय झालंय ना त्याचं काव्या, तू जे पुस्तक बाइंडिंग करायला दिलं होतंस ना, ते पुस्तक मात्र काल तू माझ्याकडे तो व्हिडिओ घेऊन आली होतीस बघ, VIP रोडवरचा, हां मग त्याचं काय? आणि मी ट्रकला धक्का देत होतो तो तू व्हिडिओ मला दाखवत होतीस. तेव्हा काव्या म्हणत असते, हो, कारण ते पुस्तक नंदिनीने माझ्याकडे दिलं होतं आणि ते पुस्तक नंदिनीने माझ्याकडे दिल्यानंतर ते पुस्तक माझ्याकडून तिथे हरवलं आणि हरवल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आहेत आणि त्यामुळे नंदिनी हे सगळं काही खोटं बोलत आहे, असं जीवा सगळं काही स्वतःवर घेतो आणि काव्याला सांगत असतो. त्याच वेळेला आता इकडे काव्या डोळे मिटून गप्प असते आणि त्यानंतर आता ती नंदिनीसमोर जाऊन उभी राहते आणि त्यावर आता लगेचच नंदिनीला घट्ट मिठी मारत असते. आता नंदिनीला घट्ट मिठी मारल्यानंतर इकडे ती म्हणत असते, अगं ताई काय हे? अगं साधं पुस्तक हरवलं होतं आणि पुस्तक हरवल्यामुळे तू एवढं खोटं बोललीस माझ्यासोबत. ताई तुला माहिती नाही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्याला नेहमी बाबा काय सांगतात की खोटं अजिबात बोलायचं नाही म्हणून. आपण एक खोटं बोलतो, त्यानंतर दुसरं खोटं लपवण्यासाठी आपण तिसरं खोटं बोलतो. मग मला सांग, जर आपण असंच खोटं बोलत राहिलो तर त्यानं काय होणार आहे? आणि ही जर गोष्ट तू मला तेव्हाच सांगितली असतीस तर मला काहीही वाटलं नसतं ताई. अगं साधं त्याच्याकडून पुस्तकच हरवलंय ना, मग मला सांग, तू हे सत्य माझ्यापासून का लपवून ठेवलंस ताई? आणि मला हे अजिबात आवडलं नाही. अगं आपण दोघीजणी सख्या बहिणी आहोत आणि त्यामुळे तू असं माझ्यापासून लपवलंस हे मला नाही आवडलं, असं काव्या स्पष्टपणे बोलत असते. त्याच वेळेला नंदिनी म्हणत असते, स्वारी, खरं तर मी हे सगळं काही तुला सांगणार होते पण सांगता सांगता तसंच राहून गेलं आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी खरंच काव्या पुन्हा एकदा स्वारी. मग आता इकडे ती म्हणत असते, पण ताई तुला असं का वाटलं की तू हे सगळं काही मला सांगशील आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा होतील म्हणून? त्याचबरोबर इकडे आता ती बोलत असते, नाही काव्या, त्याचं काय आहे ना, तुला एक गोष्ट सांगू का, उगाचच माझ्यामुळे तुझा अभ्यास आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे मिस व्हायला नको ना, म्हणून मी हे खोटं बोलत होते. मला असं वाटलं की उगाचच तुझ्या नोट्स काढलेल्या त्यामध्ये तू एवढे सगळे काही पॉईंट हे केलेले ते मिस व्हायला नको ना, म्हणून मी हे सगळं काही करत होते. हे बघ ताई, काही गरज नाही आहे खोटं बोलण्याची. आणि तुला एक गोष्ट सांगू का, खोटं बोलल्याने आयुष्य उद्ध्वस्त होतं. माहिती ना तुला, हे सगळं आपण अनुभवलं आहे आणि त्यामुळे अनुभवल्यामुळे आता इकडे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नाही करायच्या ताई, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. सोबतच आता ती निघून जाते तेव्हा तो टोमणा इथे आता पायातला सुद्धा लागू झालेला असतो. आता ती तर निघून जाते पण इकडे जीवा म्हणत असतो, बघितलंस नंदिनी, मी तुला काय सांगतोय. काव्याला सुद्धा तसंच वाटतंय की आपण तिच्यापासून कोणत्याही गोष्टी लपवायला नकोत, आपण सर्व काही सत्य तिला सांगायला हवं, असं सुद्धा तिला वाटतंय. मग मला सुद्धा तेच वाटतंय की आपण तिला सगळं काही सांगावं आणि ती नक्कीच समजून घेईल. दुसऱ्या बाजूला काव्या खोलीत जाते तेव्हा झालेल्या गैरसमजाबद्दल आता पार्थ तिची माफी मागत असतो. तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणत असतो, काव्या प्लीज माझं एकदा ऐकून तरी घ्या ना, मी काय म्हणतोय ते तुम्ही एकदा ऐकून घ्या ना. तेव्हा काव्या म्हणत असते, नाही देशमुख नाही, मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे. काय ऐकून काय घेऊ, मी माहेरी 8 दिवस गेले तर इथे परत आल्यानंतर एवढं सगळं काही बदललं आहे पार्थ. सांगा ना, एवढं सगळं बदललं आहे, तुम्हाला कळतंय का तुम्ही कसे वागताय म्हणून? आणि काय कॉम्बिनेशन आहे, काव्या आणि दिव्या, वा रे वा. त्या रम्याला काढलं आणि रम्याची रिप्लेसमेंट म्हणून काव्या आली, म्हणजे रम्याच्या जागी येणारी प्रत्येक मुलगी ही तशीच आहे का? रम्याला सुद्धा पार्थ आवडत होता आणि आता ह्या दिव्याला सुद्धा पार्थच आवडतोय. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नाही नाही काव्या, तसं काही नाही आहे, नाही मी तिला आवडत वगैरे. मग काय, तुम्हाला ती आवडतीये का? नाही हो काव्या, असं काय बोलताय? हे बघा, माझं पहिलं प्रेम आणि शेवटचं प्रेम फक्त काव्या तुम्हीच आहात. मग ती म्हणत असते, मग तुमचं पहिलं प्रेम आणि शेवटचं प्रेम जर इथे मीच आहे तर तुमच्या त्या पहिल्या आणि शेवटच्या प्रेमाला रात्री 2 वाजता तुम्ही जर तुमच्या कलिगला मदत करायला जात होतात तर ती गोष्ट मला सांगावीशी नाही वाटली तुम्हाला? तुम्हाला काय वाटलं पार्थ, मी चिडचिड करेल, रागवेल आणि नाही नाही ते बोलेल का? असं कसं समजू शकता पार्थ तुम्ही? हे बघा, काव्या आणि पार्थ हे काव्यार्थ आहेत, ह्या दोघांना कोणीही कधीही वेगळं करू शकत नाही, ही गोष्ट मात्र तुम्ही कायम लक्षात ठेवायला हवी. आणि त्याचबरोबर आता इकडे
मी तुमच्या बाळाची आई होणार आहे आणि त्याचबरोबर आपण आई बाबा होणार आहोत ही गोष्ट तुम्हाला कळत नाही आहे का? त्याच वेळेला पार्थ म्हणत असतो, हो काव्या, माझ्या सगळं काही लक्षात येते, पण सॉरी ना, मी तुम्हाला त्या सर्व गोष्टी सांगितल्या नाही, त्यासाठी खरंच सॉरी. मग आता इकडे ती म्हणत असते, हो का, मग आता तुम्हाला माझी आणि बाळाची काळजी नाही आहे का? तेव्हा तो म्हणत असतो, हो हो, आपल्या ह्या चिनूची खूपच काळजी आहे मला. मग आता काव्या म्हणत असते, काय हे तुम्ही अशी कुत्र्यांसारखी नावं का बरं घेताय? काय चाललंय तुमचं? तेव्हा तो म्हणत असतो, नाही नाही, चिनू चांगलं नाही आहे का? मग रॉबिन? आता रॉबिन म्हटल्याबरोबर ती लगेचच म्हणत असते, आता हे आणि काय नवीन? रॉबिन नाव तुम्ही कुठून आणलं? असं सुद्धा इथे ती बोलत असते. आता रॉबिन हे नाव बोलल्याबरोबर पार्थ लगेचच इकडे मान वळवतो आणि पुन्हा एकदा त्याला दिव्याची आठवण येत असते की सतत ही दिव्या मात्र रॉबिन रॉबिन अशा गोष्टी बोलत असते. आता हे सगळं काही झाल्यानंतर इकडे आपण पाहतो की काव्या म्हणत असते, हे बघा देशमुख, आता तुम्हाला एक गोष्ट सांगू का? काही जरी झालं ना तरी माझ्यापासून तुम्ही कोणतीही गोष्ट कधीही लपवणार नाही आहात. आणि त्याचबरोबर आणखी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची आहे. हे बघा, तुम्हाला सांगते, मी जरी तुमची बायको असली तरीसुद्धा इथे काही जरी झालं ना तरीसुद्धा माझ्यापासून तुम्ही कोणतीही गोष्ट लपवणार नाही आहात. समजलं तुम्हाला? असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर पार्थ म्हणत असतो, नाही काव्या, मी तुमच्यापासून काय आणि कोणती गोष्ट लपवणार आहे, असं अजिबातच नाही आहे. आणि त्या सगळ्या गोष्टीसाठी पुन्हा एकदा सॉरी बरं का काव्या, असं आता पार्थ इथे काव्याला म्हणत असतो. आणि त्यानंतर आता पार्थ म्हणत असतो, नशीब, मला तर वाटलं आता ही मांजर फक्त फिसकारणार नाही तर तिचे नख सुद्धा ह्या पार्थला मारते की काय, असंच मला वाटलं होतं. पण नशीब एवढ्याहूनच हे सगळं काही निभावलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचं सुद्धा टायटल सॉन्ग इथे आता प्ले झालेलं असतं. आता इकडे काव्याने मात्र पार्थला माफ केलेलं असतं आणि काव्याने पार्थला माफ केल्यानंतर आता इकडे काव्याने पार्थला पुन्हा एकदा मिठी मारलेली असते. सोबतच आपण पाहतो प्रेक्षकांनो की दुसऱ्या बाजूला आता इकडे नंदिनी आणि त्यासोबत जीवा हे दोघेही जण आता खोलीमध्ये असतात. तेव्हा आता जीवाने इथे मॅट अंथरलेली असते, योगा मॅट असते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, काय मग आज जिमला वगैरे जायचा इरादा नाही आहे की काय? आज तुम्ही तर चक्क घरामध्येच इथे मॅट वगैरे अंथरली आहे, नेमका तुमचा इरादा काय आहे? तेव्हा जीवा म्हणत असतो, हे मॅट फक्त माझ्या एकट्यासाठी नाही आहे, तर ही मॅट जी आहे ना ती आपल्या दोघांसाठी सुद्धा आहे. म्हणजे मला नाही समजलं. त्यावर आता जीवा म्हणत असतो, त्याचं काय आहे ना नंदिनी, हे बघ, तुझं मिसकॅरेज झालं आहे, तू आणखी पूर्ण रिकवर झाली नाही, तुझ्या पोटात बाळ होतं. त्याचबरोबर आता इकडे त्या सगळ्या गोष्टीमुळे तुला किती त्रास होत असेल आणि तुला काय काय इथे भोगावं लागलं असेल, तुझं मानसिक संतुलनसुद्धा पूर्ण बिघडलेलं आहे, ही गोष्ट माझ्या चांगलीच लक्षात आहे. आणि त्यामुळे इथे आपण आता दोघांनीसुद्धा इथे मेडिटेशन करायचं आहे. मग आता नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, मला त्या सगळ्या गोष्टींची काही गरज नाही आहे. मग आता जीवा म्हणत असतो, नाही गरज कशी, हे बघ, मेडिटेशन करायचं आहे काही जरी झालं तरीसुद्धा. आणि हे बघ, तुझी मनाची अवस्था आणि त्या सगळ्या गोष्टी नंदिनी मी समजू शकतो, मला कळतंय तुला होणारा त्रास आणि त्या सगळ्या गोष्टी, त्यामुळे मी तुझ्या पाठीशी नेहमी खंबीरपणेच उभं असणार आहे. आणि त्याचबरोबर आता इकडे तो हेही म्हणत असतो की तू काळजी करू नकोस. त्याचबरोबर आता इकडे नंदिनी म्हणत असते, खरंच तुमच्यासारखा नवरा ना हा प्रत्येक बाईला मिळायला पाहिजे. आता दोघेही जण इथे मॅटवर बसतात आणि मेडिटेशन करायला सुरुवात करत असतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते, खरं सांगू का जीवा, तुम्ही आहात म्हणून मी एवढं हे सगळं काही पचवू शकले आहे. तुम्ही जर नसतात ना तर माझं काय झालं असतं तेच मला समजत नाही. मग आता दोघेही जण मॅटवर बसतात आणि दोघेही जण मॅटवर बसल्यानंतर आता लगेचच जीवा ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने नंदिनी इथे आता मेडिटेशन करायला सुरुवात करत असते. आणि त्याचबरोबर आता इकडे जीवा हा खूपच छान पद्धतीने नंदिनीचं योगा मेडिटेशन हे सगळं काही करून घेत असतो. पुन्हा एकदा इथे लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचं पुन्हा एकदा टायटल सॉन्ग इथे प्ले झालेलं असतं. जीवा मात्र अधूनमधून इथे नंदिनीकडे पाहत असतो आणि नंदिनीसुद्धा आता इकडे मन लावूनच ह्या सगळ्या गोष्टी करत असते. त्यामुळे जीवाला असं वाटत असतं की ठीक आहे, चला फायनली आता इकडे नंदिनी कुठेतरी रमत आहे आणि त्याचबरोबर तिला होणारा त्रास ह्या सगळ्या गोष्टीमुळे आता ती थोडी तरी बाहेर पडेल असं सुद्धा आता इथे जीवाला वाटत असतं.
तर आता प्रेक्षकांनो, इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता मानिनी, त्याचबरोबर शारदा आणि इथे नंदिनी जीवा हे चौघेही जण हॉलमध्ये बसलेले असतात. आता इथे विक्रम दाखवलेत बरं का. विक्रम तर अमावस्या पौर्णिमेलाच उगवतात, तुम्हाला चांगलंच माहिती आहे. पण असो, आता विक्रम मस्त गरमागरम सर्वांसाठी चहा बनवून घेऊन येतात. आता चहा बनवून घेऊन आल्यानंतर इथे ही जी काही शारदा आहे ना, ती म्हणत असते, बापरे, खरं तर मला फारच आनंद झाला आहे बरं का. म्हणजे आज ना चक्क मला माझ्या इवायच्या हातचा चहा प्यायला मिळतोय. खरंच याच्यासारखी नशीबवान मी नाही आहे बरं का. खरंच मानिनी ताई, तुम्ही नशीबवान आहात बरं का. आता मानिनी म्हणत असते, अहो काय नशीबवान म्हणताय तुम्ही मला, काय नशीबवान बिशीबवान काही नाही आहे. अहो तुम्हाला सांगते, आता 15 दिवस 20 दिवस ट्रिपला गेले होते आणि 20 दिवसाच्या टूरनंतर आता हे घरी आलेत आणि काय नशीबवान म्हणताय, 2 दिवस राहतात आणि गायब होतात. आता मानिनीने सुद्धा चांगलाच टोमणा इथे विक्रमला मानलेला असतो बरं का. तर आता इकडे लगेच जीवा म्हणत असतो, त्याचं काय आहे ना, खरं सांगू का सासूबाई, आता इकडे आमचे जे तय्यबली आहेत ना, तय्यबली, जर त्यांना हे तर काही करतच नाही आहेत. आमच्या तय्यबली ना नुसते असे मिशा पिळतात. त्यांनीच आता इकडे सासूबाई, तुम्ही इकडे आमच्या बाबांना असं घरकाम करताना पाहिलंय, तर उगाचच तुम्ही घरी गेल्यावर भांडणं करू नका बरं का. मग आता इकडे लगेचच विक्रम म्हणत असतात, हो हे अगदी बरोबर आहे हां. मग आता नंदिनी म्हणत असते, काय चाललंय जीवा तुमचं, तुम्ही माझ्या बाबांना तय्यबली म्हणताय. त्यावर आता इकडे जीवा म्हणत असतो, हां मग त्यात काय एवढं आहे, तसे तय्यबली तर तय्यबली नाही म्हटलं तर फरक काय पडतोय, आणि म्हटलं तर फरक काय पडतोय. गप्प बस ग नंदिनी, म्हणू देत मला. आता इकडे हशी मजाक हे सगळं काही सुरू असतं. त्याच वेळेला आता मानिनी म्हणत असते, असू द्यावं, ह्यांचं काय हे नेहमीच चाललेलं असतं. मग आता विक्रम म्हणत असतात, बघितलं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे आमच्या घरामध्ये असं खेळीमेळीचं वातावरण आणि ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने असतात. आलं ना तुमच्या ध्यानात, आलं ना तुमच्या लक्षात, असं सुद्धा आता इथे तो बोलत असतो. त्याच वेळेला आता शारदा म्हणत असते, खरं सांगू का मानिनी बहिणी, मी तर एका कारणासाठी इथे आले. कोणतं कारण म्हणजे, आता बघा ना, काव्याला 3 महिने पूर्ण झालेत, म्हणून काव्याची चोरओटी भरायचा विचार चालू आहे. पण मी काय म्हणते, चोरओटी भरायची, पण ती चोरओटी इथे नाही तर पहिली चोरओटी जी आहे ना, ती मुलीच्या माहेरीच असते. आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण चोरओटी भरून घेऊयात. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो ना, चालेल ना, मला तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आपण चोरओटीचा कार्यक्रम भरून घेऊयात ना, करून घेऊयात. आता नंदिनी थोडीशी इमोशनल होते, जेव्हा तिचं ते सगळं काही टिपत असतो. आता विक्रम काही शांत बसत नाहीत. विक्रम म्हणत असतात, अरे एकीचीच काय चोरओटी भरताय, दोघींची पण चोरओटी करून टाका ना, दोघींची पण एकत्रच चोरओटी होईल. मग आता इकडे मानिनी म्हणत असते, नाही हो, असं काय करताय, काव्याला 3 महिने पूर्ण झालेत आणि नंदिनीला आत्ताशी 2रा महिना सुरू झालाय. मग असं नाही करता येणार आपल्याला, दोघींचीही एकत्र चोरओटी नाही करता येणार आहे. मग आता पुन्हा विक्रम म्हणत असतात, आता त्याला काय होतंय. तेव्हा शारदा म्हणत असते, नाही नको, त्यानं काय होणार नाही, पण उलट आपल्यालाच इथे डबल फंक्शन आणि डबल इथे कार्यक्रम करायला मजा येईल, एन्जॉय करता येईल ना. असू देत, नंदिनीची आपण नंतरच चोरओटी भरून टाकूयात. मग आता मानिनी म्हणत असते, हो नंदिनी, तू सुद्धा ऐकून घे ना, चोरओटीला काय काय करायचं असतं, कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात, म्हणजे कसं ना, तुझ्या वेळेस ना तुला आम्हाला जास्त काही सांगायची गरज नाही पडायची. त्याच वेळेला नंदिनी आता सगळं लक्ष देऊन ऐकत असते. आता नाही म्हटलं तरी मनात नसतं, पण ऐकावं तर लागणारच असतं. म्हणून आता इकडे मानिनी म्हणत असते, खरं तर चोरओटीचा कार्यक्रम हा घरातल्या घरातच करतात. पण आता विक्रम म्हणत असतात, खरं तर खूप मजा येणार आहे चोरओटीला काव्याच्या. खरं तर काव्य आणि पार्थ हे दोघेही आता असायला हवे होते, पण काव्या गेली क्लासला आणि पार्थ गेलाय ऑफिसमध्ये, त्यामुळे ते दोघेही जण आता इथे नाही आहेत. पण असू देत ना, आपणच आता इथे डिस्कस करून घेऊयात, असं ही लोक बोलत असतात. तेव्हा विक्रम म्हणत असतात, मी तर काय म्हणतो, बाप रे बाप, खरं ना, आता ना इकडे देशमुखांच्या घरामध्ये आनंदच येणार आहे. आता 2 नातवंड आणि हँडसम आजोबा मी. तेव्हा मानिनी म्हणत असते, हो आता पुन्हा एकदा टूरला गेलात आणि टूरवरून डायरेक्ट 7-8 महिन्यांनी जर आलात ना, तर अशी दोन्ही नातवंड तुमची रांगत पायापाशी येतील. एवढं होऊ नये म्हणजे झालं. मग आता इकडे तो म्हणत असतो, पण खरं सांगू का, पार्थचा जर मुलगा झाला ना, तो पार्थसारखा असा ड्रॉइंग काढेल, काव्यासारखा चष्मा घालेल आणि अभ्यास करेल. मानिनी म्हणत असते, हो का, हे तुमचं ठरवून पण झालं. तेव्हा ते म्हणत असतात, पण नंदिनीचं तुला सांगू का, जीवासारखा किचनमध्ये वगैरे स्वयंपाक वगैरे करेल. आणि त्यानंतर तुला एक गोष्ट सांगू का, परत आणखी काय होईल माहिती आहे का, काय होईल सांगा ना.
अगं म्हणजे नंदिनी कशी सर्वांना मदत करते आणि तसंच तो सुद्धा सर्वांना मदत वगैरे करेल, पण नंदिनीला मुलगी होणार आहे. अच्छा, म्हणजे ह्यांचं ठरवून झालंय का मुलगी होणार आहे तर आता इकडे हे सगळेजण चर्चा करत असतात. नंदिनी इमोशनल झालेली असते. तेव्हा मात्र जीवा आता तिच्या चेहऱ्यावर फुंकर मारतो आणि तिला थोडंसं आता इकडे त्या गोष्टीतून बाहेर आणायला मदत करत असतो. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये एवढंच. उद्याचा भाग सुद्धा फार कमालीचा असणार आहे बरं का. कारण उद्याच्या भागामध्ये आता इकडे ही दिव्या जी आहे ना कटकारस्थानी, त्या दिव्याने एक कारस्थान केलंय. ते म्हणजेच की पारच्या बॅगला तिचा डोक्याचा केसाचा क्लचर लावून ठेवलेला असतो आणि तोच क्लचरवाली बॅग आता पार्थ घरी घेऊन येतो. आता इथे शारदा नंदिनीशी बोलत असते आणि म्हणत असते, काय झाले नंदिनी, सर्व काही ठीक आहे ना, काही प्रॉब्लेम तर नाही आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणत असते, आई त्याचं काय झालं ना, मी प्रेग्नेंट होते पण आता मात्र मी प्रेग्नेंट नाही आहे. म्हणजे तुला काही सांगायचं आहे का, बोल ना नंदिनी, काय झालं आहे. आई खरं सांगू का, बोल ना नंदिनी, सांग ना. मग आता नंदिनी शेवटी सांगून टाकते की तिच्या पोटामध्ये बाळ नाही येते. आता ही गोष्ट सांगितल्याबरोबर इथे मात्र शारदाच्या पायाखालची जमीनच सरकते की नंदिनीचं मिसकॅरेज झालेलं आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो पार्थ हा ऑफिसमधून घरी आलेला असतो. तेव्हा काव्या त्याची बॅग उचलून ठेवते, त्याचबरोबर त्याचा टिफिन हे सगळं काही काढते. पण बॅग उचलत असताना क्लचर मात्र तिच्या बोटाला टोचतो आणि तिच्या हाताला क्लचर टोचल्यानंतर ती ओरडते. तेव्हा पार्थ म्हणत असतो, काय झालं, का ओरडला, तेवढं काही टोचलं का तुम्हाला. तेव्हा मात्र काव्या काय टोचलं ते पाहते आणि काय टोचलं ते पाहिल्यानंतर त्या बॅगला इथे आता क्लचर अडकवलेला असतो आणि ती क्लचर हातामध्ये काढून घेते आणि काढून घेतल्यानंतर पाहते तर तो लेडीज गोल्डन कलरचा क्लचर असतो. आणि तेव्हा मात्र आता तिच्या लक्षात येतं की हा क्लचर दुसरा तिसऱ्याचा कोणाचाही नसून तो दिव्याचाच आहे. तर आता पाहत राहा, लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.